कोल्हापूर चर्च काउन्सिल प्रस्तुत आत्मजागर या कार्यक्रमामध्ये मी आपलं स्वागत करतो. पहिल्यांदा ऐकूया एक सुंदरसं गीत. कोल्हापूर चर्च काउन्सिल प्रस्तुत आत्मजागर या दैनंदिन मन्नामध्ये मी शमुएल रुकडीकर आपले सर्वांचे स्वागत करतो. आजच्या मन्नाचा विषय आहे विश्वास, सामर्थ्यशाली विश्वास. आजच्या मन्नासाठीचा शास्त्रभाग आहे 1 योहान 2:12-17, 5 अध्याय 1-13. आजचे विशेष वचन, ज्याने जगावर जय मिळवला तो म्हणजे आपला विश्वास. 1 योहान 5:4. पापावर जय कसा मिळवावा ही सर्व समस्याहून मोठी समस्या आहे. अगदी थोडक्यात व अर्थपूर्ण पापाचे वर्णन 1 योहान 2:16 दिले आहे. कारण जगात जे सर्व आहे ते म्हणजे देहाची वासना, डोळ्यांची वासना व संसारविषयाची फुशारकी. ही पित्यापासून नाहीत तर जगापासून आहेत. सर्व पापे या 3 गोष्टीत अंतर्भूत आहेत. उदाहरणासाठी आदाम व हव्वा यांची झालेली परीक्षा पहा. ते फळ खाण्यास उत्तम होते, ही झाली देहाची वासना. ते फळ दिसण्यात सुंदर होते, ही झाली डोळ्याची वासना. त्याने आश्वासन मिळाले होते की ते फळ त्यांनी खाल्ले तर ते देवासमान होतील, ही झाली संसाराची फुशारकी. येशू ख्रिस्त यालाही वेगळ्या परिस्थितीत अशाच मोहाला सामोरे जावे लागले होते. या धोंड्यास भाकरी हो अशी आज्ञा कर, देहाची वासना. मग येशूला उंचावर नेऊन जगातील सर्व राज्ये एका क्षणात दाखवली, डोळ्यांची वासना. येथून उडी टाक, कारण शास्त्रात असे लिहिले आहे की त्याचे देवदूत तुला आपल्या हातावर झेलून धरतील, संसाराची फुशारकी. येशूने या सर्व परीक्षांवर विजय मिळवला. आजचे लक्षात ठेवण्याचे वचन आपल्याला सांगते की ख्रिस्ताप्रमाणेच आपणही मोहावर कसा विजय मिळवू शकतो. ज्याने जगावर जय मिळवला तो म्हणजे आपला विश्वास. यानंतरचे लगेचचे वचन दाखवून देते की आपला विश्वास म्हणजे तरी काय, जगावर मात करणारा हा आहे तरी कोण. त्याचे उत्तर आहे, येशू हा देवाचा पुत्र आहे. असा जो कोणी विश्वास धरतो तो. 1 योहान 5:5. हेच दुसऱ्या शब्दात सांगायचे म्हणजे पापावर विजय मिळवण्यासाठी येशू हा जिवंत देवाचा पुत्र आहे असा विश्वास धरणे. सैतानाच्या त्या बाणापासून संरक्षण करण्यासाठी ही ढाळ आहे. इपिस 6:13-17 मध्ये नमूद केलेल्या सर्व युद्धसामग्रीपैकी विश्वासाची ढाळ ही सर्वश्रेष्ठ आहे. जरी शिरेटोप, तलवार, कमरपट्टा व जोडे ही महत्त्वाची सामग्री असली तरी विश्वासाची ढाळ ही सर्वश्रेष्ठ आहे. कारण ढाळ शरीराचे व सर्व अवयवाचे रक्षण करते.
विश्वास हा केवळ ढाळच आहे असे नाही, तर तो उरस्त्राणही आहे. हेच या विजयाचे रहस्य आहे. ख्रिस्त हा आमचा विजय आहे. विजयी जीवन हा काही असा अनुभव नाही की जो प्राप्त करण्यासाठी आम्हास शोध करावा लागतो. ख्रिस्ताशिवाय विजयी जीवनाचा अनुभव नाही. आपल्या तारणाचा कप्तान ख्रिस्तच आहे. कप्तानाने विजय मिळवला व त्याच्या सैन्याचा पराभव झाला असे होणे कधीतरी शक्य आहे काय? प्रेषित पौलाने हेच सत्य दुसऱ्या शब्दात सांगितले आहे. मी जगतो असे नाही, तर ख्रिस्त माझ्या ठायी जगतो, आणि आता देहामध्ये जे माझे जीवित आहे ते देवाच्या पुत्रावरील विश्वासाच्या योगाने आहे. गलती 2:20. आपण प्रार्थना करूया. पवित्र पवित्र आमच्या सेनाधीश प्रभू परमेश्वर देवापा, आज या सकाळच्या दैनंदिन मन्नामध्ये तू आम्हाला मार्गदर्शन केलं, याबद्दल आभार मानतो. देवापा, या जगामध्ये असणारे जे मोह आहेत देवापा, त्या मोहापासून देवापा तू आम्हाला दूर राहण्यासाठी सहाय्य कर, मदत कर देवापा. तुझी दया, तुझी कृपापूर्व अशी प्रार्थना करतो. ही लहानशी प्रार्थना येशूच्या नावात करतो म्हणून ऐक. आमेन.